सो ये है स्नो वर्ल्ड। कुर्ला स्टेशनला पोहोचलो आम्ही आणि आता फिनिक्स मॉलसाठी रिक्षा पकडणार आहोत आणि सगळी तयारी चाललोय। ही असे माझी प्रोनाऊन्सिएशनची माझी नक्कल करते, स्वतःला तर काय बोलता येत नाही पण मला मात्र चिडवत असते अशी। नमस्कार मंडळी, आज मी रिसॉर्टला जाते। फिनिक्स मॉलला फोनिक्सला सुट्टी यार। फिनिक्स 17 सप्टेंबर आहे आज। खरं तर आज अनंत चतुर्थीचा दिवस आहे आणि तोच आम्ही निवडला। याचं कारण असं की आज फार गर्दी नसेल असा अंदाज आहे, त्यामुळे आम्ही आज हा दिवस निवडला आहे। खरं तर मे महिन्यापासूनच चाललेलं की फिनिक्स मॉलला जायचं आहे, फिनिक्स मॉलला जायचं आहे स्नो वर्ल्डसाठी, पण अजून पण काही त्याचा मुहूर्त लागलेला नव्हता बिचारा। किरणला काही मुहूर्त मिळत नव्हता न्यायला आणि आज मुहूर्त मिळालेला आहे। सो फायनली आता आम्ही इथे कुर्ल्याला आलो आहे आणि फॉर्च्युनेटली रिक्षासुद्धा लवकर मिळालेली आहे। आता जातो आहे फिनिक्स मॉलला, सगळी माहिती काढलेली आहे। आज अनंत चतुर्थी असल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की साधारणतः 5:45चं शेवटचं त्यांचं स्लॉट असणार आहे। त्यानंतर एरवी त्यांचं काहीतरी 8 वाजेपर्यंत वगैरे असतं, पण आज लवकर बंद करणार आहेत ते गणेश अनंत चतुर्थी असल्यामुळे, त्यामुळे आम्ही लवकर निघालो आहे। तर आता आम्ही आलेलो आहोत स्नो वर्ल्डला आणि मे महिन्यापासून सुरू होता। नीरवची इच्छा होती की स्नो वर्ल्डला यायचंय, फिनिक्सला यायचंय, तर मी पण आजपर्यंत कधी आले नव्हते, तर पहिल्यांदाच मी आणि नीरव आलेलो आहोत स्नो वर्ल्डला, म्हणजे फिनिक्स मॉलला। आणि आता आम्ही जाणार आहोत स्नो वर्ल्डमध्ये, तिकीट काढायचं आहे। तर आता आम्ही आलो आहे फर्स्ट फ्लोअरवरती। नेमकं कुठे जायचं काही कळत नाही, आता थोडंसं जरा स्टाफला विचारतो, कारण बऱ्याच वर्षानंतर आलो ना, आय गेस 5 वर्षानंतर मी इथे आलो आहे परत एकदा, तर जरा कोणाला तरी विचारतो आणि मग जातो। भरपूर शोधता आता फायनली आम्हाला कळलं की हे आहे बेसमेंटमध्ये। तर आता आम्ही आलेलो आहोत फिनिक्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आणि इथे आहे आपल्याला बघायला मिळेल स्नो वर्ल्ड, ज्याची शेवटची एंट्री आय थिंक 5:45ची आणि आम्ही वेळेत आलेलो आहोत। आय होप आता आम्हाला एंट्री मिळेल। इकडे तिकीट काउंटर आहे आणि त्यानंतर इकडून एंट्री आहे आणि हे आहे बेसमेंटला बरं का मित्रांनो, तिकीट काउंटर। चला तिकीट घेतली का? तिकीट घेतली का तुम्ही? तिकीट घेतली का? हो, ही आमचीच तिकीट आहे तिच्या। ओके, तर अशा प्रकारे त्याला तिकीट दाखव। हां, आणि आता इकडून आहे आतमध्ये जायला। सो इथे हाच तो एरिया जिकडे तुम्हाला कॉस्ट्युम्स म्हणजे तसे स्वेटर्स आणि विंटरचे सगळे जे कपडे आहेत ते देणार। शुभम कुठे असतो? हां, तर हा तुम्ही एरिया सगळा बघू शकता। येस, हां, हा काय प्रश्न आहे, आप लोग की भी जाना है। हां, तर मित्रांनो एक विशेष टिप मी तुम्हाला इथे देऊ इच्छितो, ती म्हणजे की जर सॉक्स आणले नसतील तर तुम्हाला इथे 50 रुपीज, किती 50 ना? हां, तर तुम्हाला इथे पैसे पे करावे लागतील सॉक्ससाठी, आणि जर स्वतःचे आणले असतील तर तुमचे ते एक 50 to 100 रुपीज जे काय ते वाचतील। सो येताना आवर्जून स्वतःचे सॉक्स घेऊन या। इथंची तयारी चालली आहे इकडे जोरात बरं का, म्हणजे तुमच्यासोबत कोणी असेल किड तर अशा प्रकारे त्यांना फुल तयारी करून दिली जाते। फार सगळे तयारीला नीरवच्या एकदम क्या बात आहे। सो असं आहे, नीरवची तयारी झालेली आहे। शुभम रेडी? कसं वाटतंय? आई एम गेटिंग रेडी। गेटिंग रेडी, ओके ओके। तो यहाँ से एंट्री है। सो ये है स्नो वर्ल्ड। आज कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये मी किरण वारंकर, निर्मला
नीरव आणि वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड शुभम सोबत आलो आहे स्नो वर्ल्ड एक्सप्लोअर करायला. तर हे आहे स्नो वर्ल्ड ज्याची आम्हाला उत्सुकता होती. नीरव कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग. मस्त. कुठे आला तू? स्नो. फक्त 45 मिनिटातच तुम्हाला जर मुंबईत राहून हिमाचल प्रदेशाचा फील घ्यायचा असेल तर इथे तुम्हाला मोजावे लागतात 700 रुपये पर हेड. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरण ते वारी आरी पडलो आता संकट निवारी. जय देव ईश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देव बर्फ दे दो, बर्फ उसको. कितना रुपए का बर्फ है? लाओ भैया. ठीक है, बस इतना ही भैया. अरे और दे दो यार. खूप थंडी वाजायला लागली. हे बघा वाफा कसे येते तोंडाला. निर्मला काय नाही, खोटं नाहीये. हे खोटं नाही. नाही नाही, काहीच नाही करत ते. चालू काय नाहीये. याला काय होतच नाही, शुभमला काय होतच नाही. हा खाली बघ, खाली बघ, पाय देशील त्याच्यावर. तर हा स्कीसाठी वेगळा एरिया डेडिकेटेड त्यांनी ठेवलेला आहे. बघा मला एवढी थंडी वाजते की पण हे बरं केलं आहे वेगळा एरिया ठेवला आहे. कारण की पूर्वी कसं मी जेव्हा संस्थेसोबत आलेलो ना तेव्हा मी सगळीकडे हे असं सगळं स्की करायचं आणि मग खूप ते मेसी होत होतं. पण त्यांनी हा एवढा डेडिकेटेड भाग ठेवला, ते बरं केलं. हे आहे जॅकेट कलेक्शन सेंटर. इकडे आपले जॅकेट जे आहेत ते सगळे जमा करायचे. हां, कसा अनुभव होता? अनुभव एक नंबर. आणि हे लोक म्हणतात की आता जरा बरं वाटतंय बाहेर आल्यानंतर, पण मला जरा आताच बरं वाटत होतं रे किरण. बापरे, खूपच थंड होतं. मनालीचा अनुभव मिळाला इकडे. म्हणजे खूप छान अनुभव होता, मजा आली. इकडचा स्टाफसुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि तुम्हाला जर काही डिफिकल्ट आली तर ते प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेला तुम्हाला छान एक्सप्लेन करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही व्हिज्युअली इम्पेअर्ड असाल तर इकडचा स्टाफ पण खूप छान सपोर्ट करतो आणि खूप छान मजा आली. आणि या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. आणि आजचा अनुभव यासाठी विशेष झाला कारण की आज अनंत चतुर्थी आहे, त्यामुळे फार काही गर्दी नव्हती. त्यामुळे कदाचित भरपूर छान एन्जॉय करता आली प्रत्येक राईडला आणि अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे मनसोक्त एन्जॉय करता आलं. भले 45 मिनिट्स तर 45 मिनिट्स, पण ती 45 मिनटं कधी गेली काही कळलंच नाही आणि टाईम अपचा बजर कधी वाजला कळलंच नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. व्हिडिओ पुढच्या शनिवारी वेगळ्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. बाय फॉर नाव. बाय द वे, व्हिडिओ आवडला असेल तर ऑफकोर्स लाईक अँड शेअर जरूर करा, कारण की असे व्हिडिओ बनवताना खरंच आम्हाला खूप मेहनत करायला लागते आणि जे आम्ही मनापासून करत असतो. सो प्लीज डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब.